नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उकड हंडी भाजी। तर ही भाजी आमच्या बोईसर पट्ट्याला खूप प्रमाणात बनवली जाते आणि त्यात एक कंद वापरतात। त्या कंदाचं नाव आहे कोनफळ, आमच्या कोकणात ह्याला चिन म्हणतात। आणि ह्याच कंदाबरोबर बऱ्याच साऱ्या भाज्या मिक्स करून ती भाजी बनवली जाते। तर ह्यात आपण कोणकोणत्या भाज्या वापरणार आहोत आणि ही भाजी कशी बनवणार आहोत तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि ही फुल रेसिपी व्हिडिओ असणार आहे हा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग भाजी बनवूया। तर इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या भाज्या मी आता चांगल्या स्वच्छ धुवून कापून घेणार आहे। आणि हे कोनफळ आहे, हे ॲक्च्युली मी गावावरून जे कोनफळ आणलेलं ते खराब झालं होतं। तर मी आपल्याच इथे बाजारातून हे कोनफळ आणलं आणि हे आतून पर्पल कलरचं आहे। हेही कोनफळ चालतं, पण आमच्या गावी जे कोनफळ भेटतं ते आतून सफेद कलरचं असतं आणि तो क्वचितच इथे भेटतं। तर हे घेतलं आहे मी कोनफळ आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जवळजवळ मी बटाटा, रताळा, गाजर, कांद्याची पात, पावटा, तुरीच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, टॅमॅटो, शिमला मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर, खोबरे, वांग अशा बऱ्याच भाज्या मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या। आणि माझ्याकडे गेल्या वर्षीचे ओले काजू होते, ते मी फ्रीजरमध्ये ठेवलेले, ते खूप चांगले होते। आणि वाटाणे पण होते, मटर, आता मटरचं सीझन आहे तर मटर पण मी ह्याच्यामध्ये भरपूर टाकले होते। आणि नंतर मी गूळ भिजत ठेवलेला थोडासा, तर चवीप्रमाणे, तर तो गुळाचं पाणी पण मी ह्याच्यात टाकलं आणि चिंच भिजत ठेवलेली, जरासा आंबटपणा, म्हणजे एवढं पण नाही, फक्त चवीपुरतं। आणि ही आलं लसूण पेस्ट आहे आणि सगळं मिक्स करून घेतलं मी ह्याच्यामध्ये। हे गुळाचं पाणी, नंतर चिंचेचं पाणी, हे चिंचेचं पाणी आहे, चिंच अख्खीने टाकली होती मी, चिंच भिजत ठेवली आणि त्याचं पाणी मी ह्यात टाकलं आणि वरती कोथिंबीर घेतली आणि वरून खोबरं टाकलं आणि हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर शेंगदाणे मी टाकायचे विसरले होते, पण मी ह्या आधीच भिजत ठेवले होते, तर नंतर मी ह्यात टाकले। आणि भाजी खूप क्वांटिटीमध्ये होती म्हणून मग मी ह्याचे 2 पार्ट केले आणि वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवले। आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी आपलं धना जिरा पावडर हा ऑप्शनल आहे, ज्यांना धना जिरा पावडरची टेस्ट आवडत असेल ती लोक टाकू शकतात। मला आवडते धना जिरा पावडरची टेस्ट म्हणून मी ह्यात टाकला आहे धना जिरा पावडर। नंतर हळद, मीठ आणि आपल्या घरातला मसाला। आणि भाजी ही तुम्हाला आता जास्त दिसते, पण नंतर शिजल्यानंतर ही फार कमी होते, त्याच्यामुळे मीठ आणि मसाला जरा कमी प्रमाणातच ह्याच्यात टाका। जास्त भाजी दिसते म्हणून जास्त प्रमाणात टाकू नका, नाहीतर मग प्रमाण वाढू शकतं तुमचं, भाजी खारट किंवा अजून तिखटही होऊ शकते। त्याच्यामुळे प्रमाण थोडं कमीच टाका, कारण की ही भाजी खूप श्रिंक होते, कारण की ह्याच्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स जास्त आहेत। आणि ह्यात मी मिक्स करताना तेलही टाकलं होतं चांगल्याच क्वांटिटीमध्ये, तर ते मी शूट करायचं राहून गेलं होतं माझं। आणि नंतर हे मी कुकरला सगळी भाजी भरते, कुकरमध्ये 2 कुकर लावले होते मी आणि ही भाजी भरते ह्याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, हे बघा मी हाताने फक्त 1-2 वेळा मी पाणी टाकलं हाताने ह्याच्यामध्ये, बस तेवढंच पाणी टाकायचं, बाकी ह्याच्यात शिजायला म्हणून असं पाणी नाही टाकायचं। आणि मी 4 शिट्या घेतल्या होत्या, तुम्ही शिट्या 3ही घेऊ शकता, 3 शिट्टीमध्ये पण चांगलं शिजतं। फक्त कोनफळ मला जरा कडक लागतं म्हणून मग मी कडक असं वाटतं म्हणून मी 4 शिट्या घेते। तर हे बघा, हे मी 4 शिट्यांमध्ये केलेलं आहे आणि चांगलं बऱ्यापैकी शिजले। ज्यांना जास्त शिजलेलं आवडत नाही ती लोक 3 शिट्या पण घेऊ शकतात ह्याच्या। आणि तुम्हाला आता ह्याच्यामध्ये पाणी जास्त वाटत असेल, पण असं अजिबात नाही आहे, ह्याला पाणी सुटतं भाज्यांना, पण हे थोडा वेळ तुम्ही बाहेर ठेवलात ना भाज्या, की आपोआप ह्याच्यातलं पाणी ऑब्झर्व होतं आणि चांगली व्यवस्थित भाजी होते ह्याची। आणि तुम्ही बघू शकता की आता ह्याची भाजी किती कमी झाली आहे, कुकर भरून भाजी होती ही, पण आता शिजल्यानंतर कमी झाली आहे। म्हणूनच ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ मसाला हे टाकताना थोडंसं कमी प्रमाणात टाका, कारण की नंतर ते शिजल्यानंतर जास्त होऊ नये म्हणून। इथे पाहू शकता तुम्ही की भाजी ही चांगली झाली होती आणि कलरही चांगला आला आहे आणि टेस्टला पण खूप चांगली झाली होती। नंतर ही भाजी आम्ही पॅकिंग करायला सुरुवात केली, कारण की जेव्हा असं मी काही वेगळं बनवते तेव्हा आमचे घरातले सगळे असे जवळजवळच येत राहायला, म्हणजे माझे सासू सासरे, माझी नणंद, माझ्या बहिणीचं घर, माझ्या मम्मी पप्पांचं घर,
तर आम्ही असे जवळजवळच राहायला आहोत, त्याच्यामुळे हे बघा हे सगळ्यांसाठी मी पॅकिंग केली आहे भाजी. असं काही वेगळं बनवलं की मी सगळ्यांकडे थोडं थोडं पाठवते आणि सगळ्यांना मी भाजी पाठवल्यानंतर सगळ्यांना भाजी ही आवडली आणि खूप मस्त झाली होती भाजी. तर ह्या भाजीमध्ये मी अख्ख्या मिरच्या पण टाकल्या होत्या आपल्या कमी तिखटवाल्या, तर ते पण तुम्ही टाकू शकता. ते ऑप्शनल आहे, असं नाही की टाकलंच पाहिजे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आजची माझी उकड हंडी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.